कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. तर हा आमचं पपेट स्टुडिओ आहे आणि आम्ही मुद्दाम इथे वेगवेगळ्या देशाचे छोटे छोटे पपेट्स दाखवलेले. हा गंपू आहे. हा माझ्या आजोबांनी 1920 साली इंग्लंडहून आणलेला आहे. बरं. गंपू म्हणून अर्धवट आवडाबाई शामू गंपू असं त्यांनी कुटुंब निर्माण केलं होतं. त्याच्यानंतर ही वायांग म्हणजे इंडोनेशियात पपेटला वायांग इंडोनेशियन पपेट. हे चायनीज पपेट आहे. हे झेक रिपब्लिक म्हणजे मॅरिओनेट आहे. हे पंच अँड जुडी इंग्लंड मधले ग्लव पपेट्स आहेत. हे विष्णुदास भावेंची बाहुली आहे. 175 वर्ष आधी विष्णुदास भावेंनी स्वतः बनवलेली ही बाहुली आहे. अशा विविध बाहुल्या आहेत. ते पण पपेट्स त्यांनी ऍक्च्युली आधी नाटक सुरू करायच्या आधी त्या बाहुल्यांचे कार्यक्रम त्यांनी करायचे, कारण त्यांना ऍक्टर्स मिळत नव्हते. ओके. क्या बात आहे. वा, खूपच छान आहे हे सगळं. तर ही जी कला आहे म्हणजे व्हेंट्रिलोक्विझम ज्याला म्हटलं जातं, आवाजाचा आभास निर्माण करणं, तर हे म्हणजे असं थोडंसं आपण दाखवू शकतो का? सादरीकरण करू शकतो का, सो दॅट लोकांना एक कल्पना येईल की काय आवाज असतो, कसा काढावा लागतो, कुठून येतो, काय स्किल आहे, किती डिफिकल्ट आहे. मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सिक्रेट सांगतो या आर्ट बद्दल. अर्थात त्याला रियाज जसं शास्त्रीय संगीताला रियाज लागतो तसाच या कलेला रियाज लागतो. बरं. म्हणून ही कला कठीण आहे आणि म्हणून लोक खूप कमी कलाकार आहेत त्याच्यामध्ये. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, शब्दभ्रम जसं व्हेंट्रिलोक्विझम इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड व्हेंटर मीन्स स्टमक अँड लोक्यू मीन्स टू स्पीक. पोटातून बोलण्याची कला. पोटांच्या स्नायूला तुम्ही प्रेशर देता. आणि व्हेंट्रिलोक्विझमचा एक बेसिक सायन्स असं आहे की अ ह्युमन ब्रेन कांट डिटेक्ट द सोर्स ऑफ द साऊंड. म्हणजे आपण आवाज आला तर आपण पहिले बघतो. तर हे आपला ह्युमन ब्रेन हा बघून आपण ऐकतो असं आहे. आपण कानाने ऐकतो पण आपला बघून आपण ऐकतो कुठून आवाज येतोय. तर दॅट इज द सायन्स ऑफ व्हेंट्रिलोक्विझम. तर आता मी जेव्हा आवाज काढतो, तो व्हेंट्रिलोक्विझम इज टू द इयर्स व्हॉट मॅजिक इज टू द आय. सो व्हेंट्रिलोक्विस्ट मिसडिरेक्ट्स यू टू फोर्सफुली लुक यू टू द हँड. तुमच्या पपेटला फोर्सफुली, पण तो स्वतः काही त्याचे हावभाव चेहऱ्यावर करत नसतात. तर ते इट्स अ मिसडिरेक्शन, म्हणून इट्स अ क्लोज टू मॅजिक असं म्हणतात. तर थोडक्यात 5 स्टेप्स आहेत व्हेंट्रिलोक्विझमच्या. तर पहिली जी पायरी आहे ती कंट्रोल ब्रीदिंग किंवा श्वासावरचं नियंत्रण. बरं. तर जसं पहिली पायरी तुम्हाला श्वास आतमध्ये घ्यायचा, रोखून ठेवायचा आणि बाहेर काढायचा. म्हणजे तुमचा जो डायफ्राम असतो आणि लोकांच्या नकळत तुम्हाला श्वास, असं नाही, नकळत तुम्हाला श्वास, कारण मोस्ट ऑफ अस आर शॅलो ब्रीदर्स. वी ब्रीद एअर ओनली इन द टॉप पार्ट ऑफ अवर लंग्स. सो तो आवाज क्लिअर काय येतो, कारण तुमचा आवाज, तुम्ही श्वास आतमध्ये घेऊन बोलता, कारण तुमची ओठ हलत नाहीत, म्हणून तुमचा आवाज क्लॅरिटी तुम्हाला यायला पाहिजे. म्हणून पहिली पायरी म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायचा, रोखून ठेवायचा आणि बाहेर करायचा. असं हे तुम्हाला जवळजवळ एक 5 सेकंड तुम्ही रोखून ठेवायचा, मग 15 सेकंड, मग 20 सेकंड, मग 25 सेकंड, असं करत करत थोडस तुम्हाला एक मिनिटापर्यंत तुम्हाला श्वास रोखून घ्यायची सवय पाहिजे. अच्छा. मग दुसरी पायरी, आणि अर्थात ह्या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला 5-10 मिनिटात सांगतो, पण त्याला तुम्हाला रियाज करायला लागतो असं. दुसरी पायरी म्हणजे कॉन्ट्रास्ट व्हॉइस.
जर तुम्ही व्हेंट्रिलॉक्विस्ट ऍक्ट जर बघितला त्याच्यामध्ये यू आर पोर्ट्रेइंग टू कॅरेक्टर्स. यू आर वन कॅरेक्टर, युअर पपेट इज अनदर कॅरेक्टर. राईट. सो यू नीड अ डिफरंट व्हॉइस फॉर द पपेट. बरोबर. सो द सेकंड पार्ट ऑर द सेकंड स्टेप इज कॉन्ट्रास्ट व्हॉइस किंवा आपल्या आवाजापेक्षा वेगळा आवाज. तर तो तुम्ही कसा शोधायचा? म्हणजे माझा जर आवाज आहे हॅलो, नमस्कार, हॅलो, हो, सा, हॅलो, रे, ग, हॅलो, 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 म्हणजे तुमच्या आवाजापेक्षा 2 पट्टी वरती तुम्हाला आवाज, किंवा तुमचा जर हॅलो नमस्कार असा असेल तर हॅलो, तुम्ही पपेटचा खालचा आवाज, तर तुमचा आवाजाची तुमची काय रेंज आहे हे तुम्हाला शोधायला लागतं. पण तुम्ही सारे गम पद निसा म्हणून तुम्हाला तुमच्या आवाज आणि कॉन्ट्रास्ट व्हॉइस हा तुम्हाला शोधायला करायला लागतं. वा. तर तो कॉन्ट्रास्ट व्हॉइस तुम्हाला एकदा मिळाला हॅलो, तर तुम्हाला भ्रमरी किंवा ड्रोन व्हॉइस ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला. तर योगाच्या जवळ भ्रमरी तुम्हाला माहिती असेल. तर श्वास आतमध्ये घ्यायचा, क्या बात है. अमेझिंग. हा आवाज काढायची तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. तिसरी पायरी म्हणजे तुम्हाला एक व्हेंट्रिलॉक्विस्ट माउथ पोझिशन त्याला म्हणतो आम्ही. अच्छा. म्हणजे तुमचा जो वरचा दात आहे तो लोअर टिपला, लोअर लिपला तुम्हाला टच करायचा किंवा नॅचरल पोझिशन तुम्हाला घ्यायला लागते असं. अच्छा. ओके. आणि परत श्वास आतमध्ये घ्यायचा, आवाज काढायचा आणि छोटे छोटे शब्द म्हणायला प्रॅक्टिस करायची. म्हणजे हॅलो, नमस्कार, वेलकम टू माइंडफुल हार्ट. आणि आमचा इंटरव्ह्यू घेतात डॉक्टर आरती सूर्यवंशी. नमस्कार. तर हा छोटे छोटे तुम्हाला शब्द बोलायचे. म्हणजे हॅलो, नमस्कार, हॅलो, 1 2 3 4 5 6 7 8. अच्छा. ओ, असं चौथ्या ह्याच्यामध्ये आपण छोटे छोटे मग चौथी पायरी म्हणजे तुमचा आवाज आणि भावलीचा आवाज तुम्हाला पटकन स्विच करता यायला पाहिजे. अच्छा. हा. कारण तुम्हाला माहिती असेल व्हेंट्रिलॉक्विस्ट इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 कॅरेक्टर. हो. यू आर पोर्ट्रेइंग वन कॅरेक्टर, पपेट इज अनदर कॅरेक्टर. म्हणून तुम्हाला पटकन आवाज स्विच करता यायला पाहिजे. म्हणजे हॅलो, हॅलो, 1 1 1 3 4 5 A C E G I L M N O P. पटकन तुम्हाला आवाज स्विच करायची सवय पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज बदलून पटकन पपेटचा आवाज बोलता येईल. आणि 5वी पायरी म्हणजे भावलीची हालचाल. तर मी जेव्हा बोलतो हॅलो, नमस्कार, तर नमस्कार, हॅलो, तर प्रत्येक शब्दाला त्याचं तोंड हल्लं पाहिजे किंवा ओपन झालं पाहिजे. मी जेव्हा म्हणतो नमस्कार, हॅलो, तर तुम्हाला ते खरं वाटणार. खरंच तुमचा ऍट द सेम टाइम व्हॉइस आणि मुवमेंट ही तुम्हाला सायमल्टेनियस करता आली पाहिजे. म्हणून ती आर्ट कठीण आहे. ऍब्सोल्युटली. इट्स ऍक्च्युली म्हणजे ह्याच्यामध्ये इतकं बारीकाईने काम करण्याची गरज आहे. आणि नॉलेज आणि तुमची रेंज ओळखणं आणि मग ठरवणं, आवाज ठरवणं, असं करत करत श्वासाचा अभ्यास करत करत हळूहळू शब्द, आणि मग त्या पपेटच्या ह्याच्यापर्यंत येऊन आणि मग ती पपेट आणि तुम्ही त्यांचा संवाद साधून. आणि नंतर कारण बऱ्याच वेळा आम्हाला बरेच फोन येतात की नाही आम्हाला आर्ट ही शिकायची, तुमच्याकडे पपेट आहे का, आम्हाला द्या. पपेट तुम्हाला येते का? हा, ते आम्ही मॅनेज करू, काही नाही. तर त्याच्या मागचं हे जे मी तुम्हाला जे सांगितलं ते त्यांना करायचं नसतं. बरोबर. असं आहे. दॅट इज अनफॉर्च्युनेट थिंग. मला ते वाईट वाटतं. म्हणून आम्ही जास्तीत जास्त वर्कशॉप मला घ्यायचंय. कारण पपेट कम्स ॲट अ व्हेरी लेटर स्टेज. बरोबर. मला सगळा तुमचा आवाजाचा हा खेळ आहे, बाकी काही नाहीये. खरंच. पण एखाद्याने जर ठरवलं की आपण आता ही कला शिकायची, तर त्याला किती दिवस लागू शकतात म्हणजे नीट यायला? आता मी जेव्हा वर्कशॉप्स घेतो, मी कोविडमध्ये पण अनेक ऑनलाईन वर्कशॉप्स घेतले. तर जवळजवळ तुम्ही आवाज जर तुम्हाला ही जर तुम्ही प्रत्येक ही जे 5 स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही प्रॅक्टिस केल्या तर जवळजवळ 2 महिन्यात तुम्हाला आवाज तर नक्की काढता येईल. अच्छा. ओके.
सातत्याने सात- रियाज करून सातत्याने रियाज करून तुम्हाला आवाज डेफिनेटली यू कॅन स्पीक इन अ डिफरंट व्हॉइस डेफिनेटली. एवढं कठीण ही कला नाहीये, पण इट्स लाईक अ प्रॅक्टिस. दॅट इज लॉट ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे आय कॅन कम्पेअर दिस आर्ट टू बॉडी बिल्डिंग. म्हणजे आज तुम्ही 5 किलो वेट उचललं, मग उद्या 10 किलो उचललं, मग 20 किलो उचललं, मग 30 किलो उचललं, मग 4 दिवस तुम्ही काहीच केलं नाही, तर तुम्हाला फरक पडणार. तसं आहे ते. म्हणून डेली प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. आणि दररोज जास्त वेळ प्रॅक्टिस पण नाही करायची, कारण तुमचा नाही तर वोकल कॉर्ड्सवर परिणाम होऊ शकतो. हो म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला विचारणार होते की रेंज चेंज करून आपण बोलतो पपेटच्या आवाजात बोलण्यासाठी, तर कॉन्स्टंट दुसऱ्या रेंज मध्ये बोलत राहिल्यामुळे व्होकल कॉर्ड्स वरती काहीतरी परिणाम होत असेल ना? ते सुद्धा कसं आहे की तुम्ही जेव्हा कॉन्ट्रास्ट व्हॉइस सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही फॉल्सेटो व्हॉइस शक्यतो सिलेक्ट करू नका. म्हणजे हॅलो हॅलो, हाय, नमस्कार, हॅलो. मग तुम्हाला तुमचा आवाज तुम्हाला त्रास होऊ शकतो खूप जास्त वेळ बोललो तर. तुम्हाला तो आवाज शोधायला लागतो, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही असा तुम्हाला ते सेल्फ स्टडी आहे. बरोबर आहे. अच्छा, तो तुम्हाला शोधायला पण एक की तुम्हाला माहिती पाहिजे की ना बाबा ह्या आवाजाने मला त्रास होत नाही. बरोबर, मग हा मी सिलेक्ट करू शकतो. राईट. आणि प्रत्येक कॅरेक्टर साठी वेगवेगळे आवाज तुम्हाला सिलेक्ट करायला लागतात, थोडासा स्टाईल बदलायला लागते. बरोबर. म्हणजे आता हे हॅलो, नमस्कार, हॅलो, हाय, हॅलो, या, हॅलो. तर प्रत्येक आवाजचं थोडासा तुम्हाला व्हेरिएशन केलं की तुम्हाला कॅरेक्टर बदलतात. म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन, व्हेरिएशन हे तर मेनच आहे, म्हणजे सोल आहे मला वाटतं व्हेंट्रिलोक्विझमचं. तर तुम्हाला कोणत्या कोणत्या अशा विविध बॉलिवूड, मराठी मूवीज मध्ये किंवा अशा कोणत्या विविध ह्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली आहे, तुमची कला तिथे दिसली? जसं मी सांगितलं, मी लहानपणापासून बाबांबरोबर जायचो कार्यक्रम, अनेक त्या निमित्ताने अनेक लोकांचे मला कार्यक्रम बघायला मिळाले. आणि मला एक गोष्ट मला सांगायला खूप व्ह्युअर्सना सांगायला आवडेल की बाबांनी मला नुसत्या एका कलेला ह्या कलेला मला सगळ्या कलांमध्ये मला एक्सपोजर दिलं. लहानपणापासून मुद्दाम मला बाबा सिंगिंगच्या शो मध्ये घेऊन जायचे, डान्सच्या शो मध्ये घेऊन जायचे, कथाकथन असो, संगीत नाटक असो, तिथले परदेशातले कुठलेही आर्टिस्ट आले असो. मुद्दाम मी मार्सेल मार्सोचा एक माईम आर्टिस्ट होता, खूप जगातला बेस्ट माईम आर्टिस्ट, त्याचा NCPA ला जाऊन मला मुद्दाम शो दाखवायचो. दुसरीत मी होतो तरी पण मला त्याची मेमरीज आहे. तर यामुळे तुमचा एक वेगळा तुमचं थिंकिंग मध्ये फरक पडला. बरोबर, बरोबर, करेक्ट. हे जे सगळं जे आहे ना, आणि जास्त अनुभव मला खूप अनुभव समृद्ध झालो. खूप इम्पॉर्टंट. अनेक लोकांना मी मोठ्या मोठ्या आर्टिस्टना लाईव्ह जाऊन मी बघितलेलं आहे. पु ल देशपांडेंना मी लाईव्ह जाऊन बघितलेलं आहे. आणि शोच्या निमित्ताने मला अनेक लोक भेटत गेली. नंतर मी जेव्हा स्वतः कार्यक्रम करायला लागलो, मी इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये जेव्हा पॅन इंडिया लोकांनी बघितलं, त्याच्यानंतर मला अनेक लोकांचे फोन यायला लागले. मग मी शेखर कपूरना मला त्यांनी टीव्हीवर तर त्यांची स्तुती केली, ते नुसतं असं, पण नंतर पर्सनली येऊन सुद्धा मला सांगितलं की नाही तू खूप छान करतोय, मला तुझ्या बरोबर काम करायला आवडेल, तुला काही वेगळं असेल मला तू येऊन सांग. म्हणजे एक पर्सनल त्यांना कारण त्या माणसाचा जेन्युइननेस दिसतो की बाबा नाही हे काहीतरी वेगळं आहे, नुसतं वरवरचं नसतं. खरंय खरंय. आणि त्याच्यानंतर मग KBC वर मी कार्यक्रम मला संधी मिळाली. अरे वा. इंडियाज गॉट टॅलेंट झाल्यावर नंतर मला अमिताभ बच्चन बरोबर मला त्यांनी मला KBCच्या 4th सीझन मध्ये मी त्यांच्याबरोबर एपिसोड ओपन केला. अच्छा, क्या बात आहे. अरे वा. त्यांनी सुद्धा मला सांगितलं की तू ही कला पुढे ने, तू CA आहेस तरी सुद्धा ही कला ऍज अ पूर्णपणे ने, खूप कमी आर्टिस्ट आहेत. तर असे अनेक अनुभव छोटे छोटे आणि हे तर सेलिब्रिटीजचे अनुभव आहेत, पण सगळ्यात जास्त अनुभव म्हणजे लहान मुलांचा अनुभव इतके मला आलेले आहेत की लहान मुलं एकदा मी एका कार्यक्रमात करत होतो, पपेट बोललो मला तहान लागली आहे, तर त्यांनी लगेच मुलांनी पाणी आणून दिलं मला की हे घे. स्टेजवर तसा झाला. सांगायचा उद्देश असा की या कलेचा इम्पॅक्ट जबरदस्त आहे. म्हणजे यू कॅन से सो मेनी थिंग थ्रू दिस आर्ट इन अ सटल वे. खरंच खरंच खरंच. म्हणजे लाईव्ह ऍक्टर कांट इमोट सर्टन थिंग्स. टॉपिक्स, अवघड विषय, सेक्स एज्युकेशन सारखा विषय तुम्ही पोहोचवू शकता. मला खूप जास्त अनेक म्हणजे सामाजिक ह्याच्यासाठी ही कला तर खूप वापरली गेली. बरोबर बरोबर. क्या बात आहे. KBC ला तुम्ही केलं,
त्याच्यानंतर मी सलमान खान बरोबर बिग बॉस मध्ये मी कार्यक्रम केला. मग शाहरुख खान बरोबर आम्ही कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आमिर खान बरोबर आम्ही 2008 साली एक जाहिरात केली होती टाटा स्कायची. बरं. त्याच्यामध्ये आम्ही आमिर खानना ट्रेनिंग दिलं होतं. त्यांनी माझ्या बाबांसारखा गेटअप केला होता दूरदर्शनचा. आणि त्यांनी टीव्हीचं पपेट, त्याचं कॉन्सेप्ट अशी होती की टीव्ही आपके इशारों पर नाचेगा. मग मी टीव्हीचं पपेट केलं होतं. त्यांची टाटा स्काय ऍक्टिव्ह सर्व्हिसेस त्यांना लॉन्च करायची. बरोबर. मग तेव्हा आम्ही आमिर जी बरोबर आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं होतं ह्या आर्टचं. आणि आता नुकतंच जस्ट पाणी फाउंडेशन साठी आम्ही आता खूप मोठा कार्यक्रम केला. बरं. आणि फेब्रुवारी 2024 ला तो कार्यक्रम झाला बालेवाडी स्टेडियम मध्ये. 7,000 शेतकरी आले होते ऑल ओव्हर महाराष्ट्र. क्या बात आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 12 फुटी रावणाचं पपेट बनवलं होतं आणि अजून एक 12 फुटी बळीराजाचं पपेट बनवलं होतं. इट्स अ डान्स ड्रामा. तो शब्दभ्रमाचा कार्यक्रम होता, पपेटरी आणि डान्सचा अख्खा कार्यक्रम होता. ब्लेंडिंग विथ अदर आर्ट फॉर्म्स. अच्छा. तर अख्खी ती शेतकऱ्यांची जी मुवमेंट होती, त्यांचं वर्षभराचं पाणी फाउंडेशनचं जे काम असतं, ती पूर्ण एका पोवाड्याच्या थ्रू त्यांनी सादर केला होता. आणि तो पोवाड्याचा आणि डान्स होता. तो फुलवा खामकरनी डान्सेस बसवले होते आणि आमच्या पपेट्सने त्यांनी कोरिओग्राफी केली होती. आम्ही पपेट डिझाईन केली होती. तर रावणाचा 10-12 फुटी पपेट, प्रत्येक रावणाचं डोकं एक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम डेपिक्ट करतं आणि बळीराजा असतो आणि तो शेवटी जिंकतो, असं त्याची कॉन्सेप्ट होती. वा, क्या बात आहे. तुमच्या हृदयाच्या जवळचा कोणता म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये? मला सांगायला खूप आनंद होईल की आमच्याकडे आता जवळजवळ 2,500पेक्षा जास्त बाहुले आहेत. वा. आणि आम्ही नुसती ही कला स्टेज शो साठी रिस्ट्रिक्ट केलेली नाही. टेलिव्हिजनसाठी वापरतो, चित्रपटांसाठी वापरतो, डिजिटल माध्यमासाठी वापरतो आणि जाहिरातीसाठी सुद्धा आम्ही ही कला खूप वापरलेली आहे. आणि नॉट नेसेसरी तिकडे व्हेंट्रिलॉक्विझम सादर केलं, पपेटरी आम्ही सादर केलेली आहे. जिकडे आम्ही दिसत नाही, फक्त पपेट्स दिसतात. आम्ही अनेक पॉलिटिकल सटायर शोज केलेले आहेत. एबीपी माझ्यासाठी आम्ही तेव्हा शोज केले होते. आम्ही झूम चॅनलसाठी आम्ही अनेक सेलिब्रिटीचे पपेट्स डिझाईन केले होते. बरोबर. तुमचा 2 तासाचा एक वेगळा शो पण आहे. आमचा 2 तासाचा एक वेगळा शो आहे, कॅरी ऑन एंटरटेनमेंट रामदास पाध्ये लाईव्ह म्हणून. अरे वा. अर्धवटरावची 100, मला सांगायला आनंद होईल, आमचा अर्धवटराव 100 वर्षांचा झालेला आहे. अरे वा. मी जसं 1916 आणि 17च्या मध्ये अर्धवटराव माझ्या आजोबांनी प्रोफेसर वाके पाध्येनी क्रिएट केला. त्याची 100 आम्ही जवळजवळ 14 देशात सादर केली. अरे वा. म्हणून तेव्हा आम्ही ठरवलं की ही आर्ट मुद्दाम आजच्या जनरेशनला लाईव्ह दाखवायला पाहिजे. कारण आजची पूर्ण जनरेशन मोबाईलवर आहे. पूर्ण इतके मुलं मोबाईलवर इतके की त्यांना लाईव्ह एंटरटेनमेंट माहितीच नाही. आणि त्यातून ही कला तर माहितीच नाही. लाईव्ह तर त्यांनी बघितलीच नाही, टेलिव्हिजनवर आणि युट्यूबवर बघितलं असेल. म्हणून तेव्हा आम्ही ठरवलं की अर्धवटराव जे कॅरेक्टर आहे ते लाईव्ह लोकांपर्यंत न्यायला पाहिजे पुन्हा. म्हणून आम्ही कॅरी ऑन एंटरटेनमेंट रामदास पाध्ये लाईव्ह हा 2 तासाचा आम्ही खास कार्यक्रम केला, ज्याच्यामध्ये माझे बाबा, आई, माझा भाऊ आणि माझी बायको रुजुता, 5 लोक आहोत, सगळे घरचे फॅमिली मेंबर. आणि जगभर आम्ही वेगवेगळे ज्या काही एक्सपेरिमेंट्स केले आहेत ते कॅरेक्टर्स प्लस अर्धवटराव आहे, त्याच्यात ससा आहे, तात्या विंचू आहे, रेग्युलर कॅरेक्टर्स आहेत. जे काय आतापर्यंत तुम्ही तयार केले आहेत ते सगळे क्रिएट केलेले. तो बेस्ट शो आहे आतापर्यंत सगळं आम्ही क्रिएट केलं. इट्स अ काइंड ऑफ अ रिव्ह्यू. म्हणजे त्याची स्टोरी नाही, इट्स प्रत्येक वेगवेगळा इंडिव्हिज्युअल ऍक्ट आहे. अच्छा, क्या बात आहे. खूप छान वाटते. म्हणून तो शो सादर करताना 3 जनरेशनचे लोक यायचे. एक 80 वर्षाचे लोक यायचे, एक 40-50 आणि एक 10-15 वर्षाचे. त्यांना सगळ्यांना एक होलसम एंटरटेनमेंट आम्ही द्यायचो. अख्खी फॅमिली बसून बघू शकेल आणि मज्जा करू शकेल अशा प्रकारचा प्रोग्राम. मस्तच. क्या बात आहे. आता ही तुमची तर 3री पिढी आहे, तर 4थी पिढी पण ह्या व्हेंट्रिलोक्विझम मध्ये येणार का? माझी मुलगी आहे निवा, 7 वर्षाची आता होईल, आता झाली आहे 7 वर्षाची इनफॅक्ट. आणि तिला खूप इंटरेस्ट आहे पपेट्स मध्ये. ती नेहमी घरी आल्यावर तिच्या म्हणजे आता ती लहान, मला 2 किंवा 3 वर्षाची असताना तिच्या काही वेगळ्या बाहुल्या होत्या. अच्छा. आणि घरी आल्यावर मी तिच्याशी खेळायचो, गप्पा मारायचो. आणि तुम्हाला गंमत वाटेल की तिला ना ती पाणी जास्त प्यायची नाही ऍक्च्युली. ओके. लहान मुलं जास्त पाणी पित नाही, तुम्हाला माहिती आहे, अनेक प्रॉब्लेम असतात. तर माझ्याकडे एक एल्मो म्हणून एक कॅरेक्टर आहे, ते खूप जगभर प्रसिद्ध कॅरेक्टर आहे. सेसमी स्ट्रीट म्हणून जिम हेन्सनचं कॅरेक्टर आहे. त्याचं माझ्याकडे पपेट होतं, मी तिथून आणलं होतं.
तर तो एल्मो तिला सांगतो की बाबा मी दररोज तिच्याशी खेळायचो, तो तिचा फ्रेंड आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिला माहितीये की मी आवाज काढतो, तिला लहानपणापासून माहितीये अर्थात की मी आवाज बदलून बोलतो वगैरे. बरोबर आहे, कारण तिने माहितीच आहे 2-3 वर्षाची. पण तिला तो सांगायचा की बाबा पाणी पी, हे ते. मग ती सांगायची सी एल्मो आय एम ड्रिंकिंग होल पूर्ण पाणी पितोय मी. अच्छा. त्या एल्मोने तिला पॉटी ट्रेनिंग केलेलं आहे. सो एवढा या कलेचा एवढा इम्पॅक्ट आहे मुलांवर. तिला माहितीये की मी बोलतोय, पण तरी सुद्धा तिला मी पाणी पेटी सवय लावली त्याच्यामुळे. सो इट्स अ एक्सपिरियन्स फॉर मी ऑल्सो, फर्स्ट टाइम. वा, क्या बात आहे. म्हणजे मला माझ्या मुलाची गोष्ट आठवली की एक कॅरेक्टर होतं पपाय. तर तो खायचा पालक आणि ह्याला पालेभाज्या आवडायच्या नाहीत. बरोबर. तर त्यांनी पालक खावा म्हणून मग आम्ही त्याला आता पपाय इज देअर, पपाय इज इटिंग पालक, बरोबर, ही इज इटिंग स्पिनॅच. मग तो तेव्हापासून खायला लागला. म्हणजे खरंच खूप इम्पॅक्टफुल आहे. म्हणजे ते तर ठीक आहे की ते कार्टून कॅरेक्टर्स आहेत, पण अशा प्रकारच्या बाहुल्या की ज्या तुमच्याशी बोलतात ते, आणि मग त्या तुम्हाला सांगतात ते, कॉन्व्हर्सेशन करतात ते तुमच्याशी, ते तर 100% इम्पॅक्टफुल असणार. बरोबर. क्या बात आहे. आणि ह्या अशा सवयी लावण्यासाठी त्याचा उपयोग होणं. म्हणून मी इनफॅक्ट वर्कशॉप सुद्धा घेतो. मी टीचर ट्रेनिंग वर्कशॉप पण हल्ली सुरू केलेली. ओके. अरे वा. म्हणजे हाऊ टू यूज पपेट्री अँड व्हेंट्रिलॉक्विझम फॉर प्री स्कूल किड्स. असं. मग मी तशा दृष्टीने अनेक स्टोरीज त्यांना सांगतो की बाबा ही तुम्ही हे पपेट डिझाईन करा, याच्यातून नंबर शिकवा. इनफॅक्ट आम्ही ऑल ओव्हर UAE जवळजवळ 350 ते 400 शोज सगळ्या स्कूल्स मध्ये केलेत, मी, बाबा आणि आई. आणि एक शो आमचा छोटा असायचा 45 मिनिट्स, आणि दिवसाला आम्ही 3 शोज करायचो. ओके. तर लहान मुलांसाठी आम्ही शोज करायचो, म्हणजे राईट फ्रॉम सिनियर KG टिल 6th or 7th ग्रेड टिल 10th ग्रेड आम्ही शोज केलेले. आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन प्लस एंटरटेनमेंट असं कंबाईन करायचो. आम्ही एक स्टोरी करायचो, पपेट शो करायचो. नंबर्स गार्डन आहे, नंबर्स आहेत वेगवेगळे, आणि मग नंबर 0, सगळे लोक नंबर 0ला चिडवतात वगैरे असं तसं. अच्छा. आणि मग 2 says I'm bigger than 1, 4 says I'm bigger than 3. And number 0, you're a big loser, you're 0, good for nothing वगैरे. आणि मग 1 आणि 0 एकत्र येऊन 10 होतो त्याचा, असं. आणि त्याच्या थ्रू एक स्टोरी आम्ही सांगायचो. म्हणजे खूप एक इंटरेस्टिंग अशा आम्ही बऱ्याच स्टोरीज करायचो, छोट्या. बापरे. नुसतं व्हेंट्रिलॉक्विझम नाही, पपेट्री सुद्धा नसेल की तुम्ही एवढ्या असंख्य स्टोरीज आजपर्यंत बनवल्या आहेत आणि इतक्या विविध ठिकाणी तुम्ही सादरीकरण केलंय. तरी अंदाजे किती झाले असतील आतापर्यंत? माझे जवळजवळ 2-3 हजारच्या वर झाले, आणि बाबांचे तर आता 10,000वा मोठा शो आमचा करायचा आहे. बापरे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर परदेशामध्ये तुम्ही भरपूर शोज केलेले आहेत, भारतामध्ये भरपूर शोज केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय कधी फरक असा काय जाणवतो दोन्हीकडे शो? एक फरक असा जाणवतो की सुरुवातीच्या काळात जेव्हा बाबांनी सुरुवात केली तेव्हा या कलेबद्दल तर लोकांना माहितीच नव्हतं. म्हणून अनेक वर्ष बाबांना जस्ट लोकांना सांगण्यातच गेली. बाबा विचारायचे की अच्छा तुम्ही कार्यक्रम करता, कुठला कार्यक्रम करतो, काय करता तुम्ही, अच्छा बोलक्यावर. म्हणजे म्हणून बाबांनी शब्दभ्रम म्हणायचा, म्हणून त्यांनी ह्या कलेला सोपा शब्द बोलक्या बाहुल्या हा शब्द त्यांनी शोधून काढला. तर बोलक्या बाहुल्या करतो मी. अच्छा. म्हणून लोकांना, सर्वसामान्य लोकांना माहिती त्यांनीच दिलीये, बोलक्या बाहुल्या लोकांना कळायला पाहिजे. म्हणून बरेच वर्ष अवेअरनेस क्रिएट करण्यामध्येच बाबांचा गेला. बरोबर आहे. परदेशात त्या मनाने, म्हणजे मी इंग्लंड अमेरिकेबद्दल जर म्हटलं, उदाहरण घेतलं, तर तिथे ही कला माहिती आहे. व्हेंट्रिलॉक्विस्ट म्हणजे काय, पपेटियर म्हणजे काय. युरोपमध्ये तर पपेट्री खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही अनेक प्राग मध्ये, ह्याच्यामध्ये, जर्मनीमध्ये वगैरे बरेच, तर तिथे ही कला माहिती आहे. आपल्याकडे मुळात ही कला माहितीच नव्हती. पण आता जवळजवळ बाबा 55 वर्षांपेक्षा जास्त माहिती हे करून ही लोकांना आता माहिती झाली. त्याशिवाय आम्ही जेव्हा परदेशात कार्यक्रम करतो तेव्हा काही विषय वेगळे घेतो. एक परदेशात कार्यक्रम करण्याचं चॅलेंज म्हणजे इंग्रजीत तर आम्ही करतोच कार्यक्रम, पण आम्ही अशा ठिकाणी जाऊन कार्यक्रम केला. आम्ही चायना, जसं मी सांगितलं, आम्ही 100 साठी आम्ही अनेक ठिकाणी 14 देशात कार्यक्रम. आम्ही चायनामध्ये 2012 साली गेलो होतो आणि 17 साली गेलो. बरं. तर तिथे तर इंग्रजी पण समजत नाही. हो ना. म्हणून मी 2-3 मिनिटाचं 4-5 मिनिटं असेल मी चायनीज भाषेत
शब्दभ्रमाची कला सादर केली होती. वा. तर बापरे. चायनीज भाषा शिकून मी अगदी ट्रान्सलेटरला हायर केलं होतं, सगळं लिहिले होते संवाद आणि तिथे सादर. त्याशिवाय अर्थात आम्ही नुसती शब्दभ्रम केली, त्याच्याबरोबर पपेट्री सुद्धा केली. इंडियन पपेट्री केली, हा, राजस्थानी हा. पपेट्री केली, अच्छा. स्टोरी केली. काही आमची स्टोरी चायनीज मध्ये होती, काही हा. थोडीशी इंग्लिश मध्ये होती. ओके. तर हेच महत्वाचं आहे की तुम्ही जिकडे जाता तिथे तुम्हाला थोडासा तुमचा आर्ट फॉर्म चेंज करून तुम्हाला ते करता करावं यावं लागतं. खूप अजून एक मॉडिफिकेशन आहे येस, त्याच्यामध्ये. तसंच आम्ही रशियात सुद्धा केलं. रशियामध्ये अच्छा. पण इंग्रजी भाषा एवढी समजत नाही, म्हणून मी बरोबर. रशियन भाषेमध्ये मी कार्यक्रम केला होता. अरे 4-5 बापरे. मिनिट. आणि खूप सगळ्यात ब्रेनी वर्क आहे त्याच्यामध्ये ना. खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी चायना आणि रशियाचं उदाहरण का देतो, कारण तिथे त्यांची पपेट्री प्रसिद्ध आहे. हा. म्हणजे तिथे ग्लव पपेट्स आणि अच्छा. रॉड पपेट्स प्रसिद्ध आहेत. ओके ओके. पण तिथे शब्दभ्रम किंवा व्हेंट्रिलॉक्विझम ही कला एवढी प्रसिद्ध नाही. अच्छा. तर त्यांना ही कला माहिती नाही, माहिती. व्हॉइस अच्छा. थ्रोईंगची एवढी. ओके. जसं इंग्लंड अमेरिकेत, कारण ही मुळात इंग्लंड अमेरिकेहून शब्दभ्रमाची कला तिथून आली. तिकडनं आली आहे. पण हा. चायना आणि रशियामध्ये पण जशी पपेट्री आपल्याकडे परंपरा आहे तशी हो. त्यांच्याकडे पण त्यांची वेगळी परंपरा आहे. हा. तर राईट. तिथेही शब्दभ्रमाची कला माहिती नव्हती, तर तिथे त्यांना खूप एक इनोव्हेटिव्ह आहे. वा वा वा. आणि ह्या आम्हाला सगळ्यांना ऍक्च्युली हे खूप जाणून घ्यायला आवडेल की ही जी व्हेंट्रिलोक्विझमची ही जी कला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काही टेक्नॉलॉजी आणली आहे. येस. तर ते कसं तुम्ही ब्लेंड केलं होतं? येस. ते कसं केलं? थोडक्यात मी सांगतो, व्हेंट्रिलॉक्विझम इज अ फॉर्म ऑफ पपेट्री. पपेट्रीचा एक प्रकार आहे तो, जसं रॉड पपेट्स आहे, स्ट्रिंग पपेट. व्हेंट्रिलॉक्विझम इज अ सोफिस्टिकेटेड फॉर्म ऑफ पपेट्री. हा. तर ह्या पपेट्रीच्या कलेमध्ये सुद्धा बराच बदल झाला, जसा टेक्नॉलॉजी बदलत हा. लागली. पहिले जी भावल्या असतात त्या लाकडी भावल्या असायच्या. हो. त्याच्यानंतर पेपर मॅश किंवा कागदाच्या लगद्यापासून भावल्या बनवायला लागल्या. आमचा बरं. अर्धवटा कागदाच्या लगद्यापासून पेपर हो, हो. मॅशचा पपेट हो आहे. हो. त्याच्यानंतर परदेशात क्लॉथ किंवा फर हम्म. हे जेव्हा मटेरियल आलं तेव्हा त्याच्या थ्रू पपेट्स. आधी हे हार्ड फिगर्स असायच्या, व्हेंट्रिलॉक्विस डॉल्स म्हणायचे. आमचा अच्छा. अर्धवटा इज अ हार्ड फिगर, हा. वाईल आमचा तात्या विंचू जो आहे तो इज अ सॉफ्ट फिगर, इज अच्छा. मेड फ्रॉम फोम ओके. क्लॉथ. जी मेन्सन म्हणून हम्म. तिथला खूप एक प्रसिद्ध पपेट आहे, तुम्हाला कर्मिट माहिती असेल, सेसिमी स्ट्रीट हो. माहिती असेल, हो. तर तिथे त्यांनी क्लॉथ किंवा कापडापासून किंवा अच्छा. फ्लीस पासून पपेट्स बनवायला लागले. बर. त्याच्यानंतर माणसासारख्या दिसणाऱ्या खऱ्या पपेट्स बनवायला आम्ही सुरू केली. फोम लेटेक्सच्या पपेट्स आम्ही सुरुवात केली. आम्ही अनेक अच्छा. सेलिब्रिटीचे पपेट्स बनवलेत. वा, अमिताभ वा, बच्चन, वा. शाहरुख खान सारखे अच्छा. दिसणारे पपेट्स बनवले. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे हम्म. याच्यात बदल असा आणला, मी 3D प्रिंटिंगनी सुद्धा पपेट डिझाईन आता करायला लागलेलो. बरं. 3D स्कॅनिंग आणि 3D हो, प्रिंटिंग. हो. नेटफ्लिक्सवर लुडो म्हणून एक फिल्म आली हो होती, हो. त्याच्यामध्ये मी आदित्य रॉय कपूरचं 3D प्रिंटिंगनी भारतातलं पहिलं पपेट डिझाईन केलं. ओ. त्याला आम्ही अख्खं 3D स्कॅन केलं होतं. अर्थात हा. ते खूप खर्चिक आहे, पण मी एक वेगळं चॅलेंज, हो. मला अनुराग बसून सांगितलं की मला हो. त्याच्यासारखं पपेट पाहिजे, सेम टू सेम. सेम टू सेम. मी सांगितलं आम्ही त्याला 3D स्कॅन केलं आणि 3D प्रिंटिंगनी डिझाईन केलं. त्याशिवाय आम्ही एआयचा पण मी वापर करतोय पपेट्स मध्ये. अच्छा. बरं. असं पूर्ण अॅनिमेट्रॉनिक्सचा आम्ही वापर हा. झपाटलेला 2 मध्ये केला होता. हा हा हा. झपाटलेला 1 मध्ये तर काही टेक्नॉलॉजी नव्हती, नव्हती पण तेव्हा. झपाटलेला 2 मध्ये आम्ही अॅनिमेट्रॉनिक म्हणजे रिमोट कंट्रोलने Remote चालणारा control. तात्या विंचू आम्ही केलेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर मी डिजिटल पपेट्री केलेली आहे. बरं. म्हणजे स्क्रीनवर रिअल टाइम मध्ये ते अॅनिमेटेड कॅरेक्टर जिवंत होतं, पण इट्स रिअल टाइम, इट्स नॉट अॅनिमेशन. म्हणजे मी जर असं हलवलं तर ते पपेट असं त्याचं तोंड हलवलं. अच्छा. तर हे टेक्नॉलॉजी मी इथे इंडियात इंट्रोड्यूस केली. एआय तुम्ही ते इंट्रोड्यूस केलं. क्या बात आहे. वा वा वा. आणि मग जेव्हा तुम्ही रिमोटनी एनिमोट्रॉनिक्स जेव्हा तुम्ही करता, मग तेव्हा तुम्हाला व्हेंट्रिलोक्विझम करता येत नसेल तिथे, मग तुम्हाला डबिंग करावं लागतं का? डबिंग, कारण बेसिकली ह्या ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत ते जास्त फिल्म माध्यमासाठी Right. किंवा फीचर फिल्म माध्यम, तिथे हम्म. आम्ही पपेटियर असतो, जसं मी हो. सांगितलं, ते व्हेंट्रिलॉक्विस्ट नसतो. हो हो हो. तर त्याचं नंतर डबिंग होतं, पण लांबून तुम्हाला ते पपेट ऑपरेट करता येईल. हा. तुम्हाला स्वतंत्र पपेट, जेव्हा एक कॅमेरा असतो आणि हो. एक सोलो पपेट असतो, तुम्हाला बॅकग्राऊंड काही नको असेल, करेक्ट. तर जर तुम्हाला पपेट ते जिवंत करायचं असेल तर तुम्हाला लपता येत नाही, हे नाही बरोबर करता येत. बरोबर. तेव्हा तुम्ही रिमोटने ऑपरेट रिमोटनी ऑपरेट तर त्याचा वापर, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं तात्या हा. विंचू, आम्ही जसं सिनेमात तुम्ही एकच तात्या विंचू बघता, हा. पण तो एक तात्या विंचू नाही, आम्ही 9 भावल्या बनवल्या होत्या वेगवेगळ्या टेक्निकच्या तात्या विंचू. ओके. एक स्ट्रिंग पपेट होतो, हा हा. म्हणजे तो जेल मधून जेव्हा तात्या विंचू चालत येतो हो हो. तेव्हा आम्ही स्ट्रिंग पपेटने ऑपरेट केलं होतं.
बरोबर. एक नुसता हात घालणारा खरा हो, माणसाचा हो. हात जातो आणि एक ऑपरेट होतो. बरोबर. एक नुसता आम्ही डमी तात्याविंचू फेकायला वापरला होता. हो. वेगवेगळ्या टेक्निकची कारणासाठी वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या तसं एक अजून एक puppets. सपाटल्या 2 हम्म. अॅनिमेट्रॉनिकचा तात्याविंचू आम्ही बनवला. हा लांबून ऑपरेट होतो तो. Operate. त्याचे डोळे नुसते हलतात असे असे. रिमोटनी. वा. तर हे माध्यम खूप वेगळं आहे. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे किती जितकं करावं तितकं कमीच आहे यामध्ये. म्हणजे मी अजूनही सांगतो की मी अजून ह्याच्यातलं 100% पोटेन्शियल केलेलंच नाही केलेलं अजून. नाहीये अजून. आणि भारतीय लोकांना माहितीच नाहीये मीडियम. खरंच खरं इतकं ठिकाणी प्रोग्राम करून सुद्धा अजूनही असं वाटतं की अजून माहिती व्हायला हवं. अजून नवीन जास्तीत काहीतरी जास्त करावं असं लोकांपर्यंत वाटतं. पोहोचायला हवं. मग आता तुमचं पुढचं काय आहे, म्हणजे काय आयडियाज आहेत डोक्यात फ्युचर मधल्या? फ्युचर असं काय मी हे ठरवलेलं नाहीये. हा. पण मला एक जास्तीत जास्त मी वर्कशॉप हल्ली घ्यायला लागलो. अच्छा. मला आजच्या काळात असं त्याची गरज वाटते हम्म. की ह्या माध्यमातून थोडस तुम्ही एक थेरपी, इट्स अ फॉर्म ऑफ थेरपी ऑल्सो. वाव. You know? ओके. काही मुलांना हम्म. जास्त बोलू शकत नाहीत मुलं, हम्म, हम्म. त्यांना सुद्धा पपेट्रीच्या माध्यमातून तुम्ही बोलतं करू शकता. ते Wow. बोलतात वाव. कारण त्याचा जो एक आतमधला जो माणूस असतो, तुम्ही तर हा. तुम्हाला जास्त माहिती आहे मला माझ्याबद्दल, हो. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पण तुम्ही एक अननोन हम्म. पपेटशी बोलता तर तुम्ही तो माणूस खुलतो आतमधला, मुलगा बरोबर काही आहे. खुलतो, ज्यातले आतमधले इनिबिशन्स बाहेर बाहेर पडतात. खरं आहे. क्या बात आहे. तर त्याच्यासाठी मी बऱ्याच वापर करतो. मी वर्कशॉप्स अनेक अरे वा. घेतो आणि म्हणजे अशी मुलांना थोडीशी बुजरी मुलं असतील हा. किंवा ज्यांना जास्त मिसळायला आवडत नाही, तशा मुलांना म्हणजे ते थोडेसे बाहेर येऊ शकतात. ही जर कला ते शिकले इझी वाटू शकतो त्यांना. तर त्यांना एक गंमत वाटते वा. आणि त्यांच्या आतमधल्या गोष्टी ते पटकन बोलू बोलू शकतात, शकतात, व्यक्त होऊ शकतात. व्यक्त होऊ शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा कोणत्या म्हणजे क्विकली पटकन अशा दाखवता येण्यासाठी अशा कोणत्या पपेट्स आहेत का की ज्या तुम्ही just बोटांमध्ये घातल्या आणि त्याच्यातनं तुम्ही, येस 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 एक- आहे माझ्याकडे आहे. हा कोण आहे, कोणाला आणलंय तुम्ही? अहो माझा इंटरव्ह्यू तुम्ही घ्यायला पाहिजे, ह्याला कशाला बोलवलं? अरे तसं नाही. हा माझ्यामुळेच तर तो आहे, बरोबर आहे ना? हा. अरे पण तुझं नाव तर सांग. व्हॉट्स युअर नेम? फर्स्ट टेल मी व्हॉट्स युअर गुड नेम, देन आय विल टेल. ओके, नो 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 नो. तुझं नाव काय? काय तुझं नाव काय? नावात काय? नावात काय? असं चाचा नेहरूनी म्हटलंय. अरे सर, चाचा नेहरूनी असं विल्यम शेक्सपियरने म्हटलंय. ओ शेक्सपियर काय, नेहरू काय, नावात काय? पण तुझं नाव काय? माझं नाव बंड्या. हो बंड्या. अच्छा. बरं बरं बंड्या. काय? हे बघ, आज आपण इथे माइंडफुल हार्ट हा जो त्यांचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपल्याला आज गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे. हा. तर तू काही सादर करू शकशील का? मला असं कळलंय की तुला तात्या विंचूचा आवाज काढता येतो. हा तात्या विंचूचा आवाज काढता येतो. हा, मग काढून दाखवशील का? दाखवतो. दाखव. Uge, Hogni, Hago, Dari, Hotno, Se, Yauni, O, Extra, अर्थातच क्या ओरिजिनल बात मूवी आहे. मध्ये तात्या विंचूचा आम्ही आवाज नाही काढलाय, दिलीप प्रवाळकरांनी काढलेला हो, आवाज. yes, yes, ते yes, ते yes. मेन त्यांचं कॅरेक्टर त्यांचं होतं. character होतं. Yes, मी yes. आपला थोडासा प्रयत्न केला. नाही नाही, पण अगदीच म्हणजे खूपच त्याच्यात खूप जवळ जाणार तुम्ही आणि खूपच सुंदर हे कॅरेक्टर आहे. Yes. आणि बंड्याराव तुम्ही तर फारच आवडलात आम्हाला. थँक्यू, फारच थँक्यू सो मच, थँक्यू. फारच छान आहात तुम्ही. आम्ही तर विचार करतोय की माइंडफुल हार्ट टॉक शोच्या काही एपिसोड्स मध्ये 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 अशा पपेट्सना, बंड्यारावांना किंवा वेगळ्या वेगळ्या पपेट्सना आपण घेऊन यायला हवं असं आता नक्की आम्हाला नक्की, एकदम वाटायला स्ट्रेस लागलंय. बस्टर आहे ना, स्ट्रेस बस्टर. हा, हा, स्ट्रेस बस्टर एकदम चालेल चालेल. ऍक्च्युली तुमच्या बरोबर आपण कोलॅबोरेशन करू शकतो. स्ट्रेस अरे बस्टर नवीन वा, कोर्स वा. सुरू करू शकतो. येस येस, नक्कीच नाही का? नक्कीच नक्कीच. थँक्यू बरं. सो मच. Thank you. थँक्यू. तुम्ही इतका वेळ आज आम्हाला दिलात आणि तुमच्या ह्या स्टुडिओमध्ये आम्हाला अलाव केलं इथे येऊन तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. थँक्यू. आणि सगळ्या विषयांवरती अतिशय सखोल अशी चर्चा आपली झाली आहे की काय आहे हे सायन्स, इथपासनं तर तुमचे शोज, विविध शोज, तुमच्या विविध पपेट्स, तुमचं पर्पज कुठपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या मुलांपर्यंत 8 years to 80 years अशा सगळ्या हा एनकम्पास तुम्ही असं करता सगळ्या पूर्ण ऑडियन्स. अतिशय खूपच छान वाटलंय थँक्यू. आणि माझी खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपला हा Yes. इंटरव्ह्यू नक्की खूप खूप आवडेल. थँक्यू. तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आज माइंडफुल हार्ट टॉक शो या युट्यूब चॅनलवर मी आलेलो आहे.
मी सुद्धा आलोय, मला विसरला. तुला कसं विचारणार? तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. एन्जॉय द माइंडफुल हार्ट टॉक शो. सत्यजितजी, ही पुस्तकं आहेत वानवळ्याच्या गप्पा आणि द बरोबर. माइंडफुल हार्ट हिंदी हिंदी आहे. थँक्यू तुम्हाला थँक्यू देण्यासाठी आणली नक्की आहे. थँक्यू तुम्ही सो मच. नक्की वाचा आणि त्याचा अभिप्राय आम्हाला द्या. येस येस थँक्यू. नक्की आवडतील अशी खात्री आहे मला. अरे वा आणि ते तुम्हाला मस्त आहे. देण्यासाठी वाव. पॉवर ॲम आहे, तर त्यांनी हे गणपती आणले तुम्हाला ओ देण्यासाठी. वाव. त्यांनी वा. तुमच्यासाठी हे gift ओ आणलं. थँक्यू सो मच. अलिबागला आहे त्यांचं ओ इव्हेंट. दिस इज रेअर केमिस्ट्री, टॉक्झिन फ्री अँड डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड स्किन प्रोडक्ट्स. ओ वाव. अटायर पार्टनर सुई दोरी, कोऑर्ड सेट्स विथ हँड एम्ब्रॉयडरी, ग्लोबल टेलिव्हिजन पार्टनर ई प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजन. Programs are seen in 216 countries. Radio partner Radio Vishwas, Nashik. Programs are produced by Mindful Heart Consultancy, Healthy Heart, Healthy Mind. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा माइंडफुल हार्ट टॉक शो. खूप खूप धन्यवाद.